नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहोत मटन करी. मटन करी अस्सल गावरान मटन करी कसा बनवायचा ते पाहूयात. अगदी सोलापुरी स्टाईल मटन करी कसा बनवायचा ते पाहूयात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा मटन अस्सल गावरान असा आपला मटन रेसिपी आहे. अगदी सोलापुरी स्टाईलमध्ये मटन करी कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पाहूयात. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही कधी या पद्धतीचा मटन रस्सा करी बनवला का? कधी बनवला नसेल तर आजच नक्की ट्राय करा. तर पाहूयात, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता मंडळी, इथे आपण अर्धा किलो मटन आपण घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. एकदम स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घेतलेलं. इथे आपण कोणताही बाहेरचा मसाला वापरणार नाही. अगदी घरगुती पद्धतीने आणि अस्सल सोलापुरी चवीची आपण इथे मटण रस्सा बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तिथे आपण मटण घेतलेलं आहे अर्धा केजी. त्यामध्ये आपण घालूयात 1 ते 1.5 चम्मच हळद आणि त्यानंतर घालूयात 2 चम्मच मीठ. व्यवस्थित सगळीकडून आपण मीठ घालून घ्यायचंय. आता हे मटणला लावून घ्यायचंय. भाजीला सुरुवात करायच्या आधीच आपण सर्वप्रथम मटण आणल्या आपण मटणाला स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून घ्यायचे. अशा केल्याने मटणाला पाणी सुटते आणि छान असा मीठ आणि हळद लागली जाते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण 1 टमाटर कापून घेऊयात आणि थोडेसे लसूण घेतलेले आहेत. आता आपण याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणी कशी द्यायची ते पाहूयात. तर इथे आपण एक कुकर ठेवून घेतलेला आहे. कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे 2 चम्मच. अगदी सिंपल आणि अगदी चविष्ट अशी आपली रेसिपी असणार आहे. ही रेसिपी तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे. कोणताही मसाला न वापरता बनवलेला हा आपला अस्सल गावरान रेसिपी असणार आहे. तर मंडळी, इथे आपण काय केलं तर लसूण ठेचून घेतलं आणि ते आपण फोडणीला दिलेले आहे. आणि त्यानंतर टमाटर आपण 1 मोठं टमाटर कापून घेतलेलं आहे. ते पण आपण फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं संपूर्ण. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण हे लसूण आणि टमाटर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण हळद आणि मीठ लावून घेतलेलं मटण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त असा 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं. या मटणाला पटकन पाणी सुटते. तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित परतून घेतल्यावर पटकन पाणी सुटते आणि छान असा चव येते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये मटण घालून व्यवस्थित 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे व्यवस्थित परतून घेतलं तर मटणाला सुद्धा पाणी सुटते आणि मस्त मेल्ट झाली जाते. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, तुम्ही ते पाहू शकता मटणाला किती पाणी सुटलेलं आहे. पाणी अगदी झटपट सुटलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने. तर आता आपण दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवायचं. 2 ग्लास पाणी आपण इकडे बाजूला गरम करून घेतोय. तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आपण 2 ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि कुकरची झाकण लावून मस्त अशी मटण शिजवून घ्यायचं आहे. मस्त असं आपण मिठामध्ये व्यवस्थित शिजवून घेतलं तर मटणाला छान अशी चव येते. तर इथे आपण यामध्ये पाणी घालूयात आता. मस्त असा पाणी सुटलेलं आहे. भन्नाट असा चवीचा आपला हा मटण इथे तयार झालेला आहे. तर आता आपण 2 ग्लास पाणी यामध्ये गरम करून घातलेलं आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आता हे सगळं मिक्स करून याला झाकण लावून घेऊयात. मस्त असा उकळी येईल आणि त्यानंतर आपण झाकण लावून घेऊयात. झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या आपण काढून घ्यायचे. अगदी झटपट आपली ही मटण रेसिपी बनते. जर तुम्हाला कुकरला नाही लावायचं असेल तर डायरेक्ट आपण भाजीसुद्धा यामध्ये अशाच पद्धतीने करायचं आहे. वर आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि मस्त मटणला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण तिखट, मीठ हे सगळं घातलं तरी चालेल. तर इथे पाहू शकता 6 शिट्ट्यानंतर आपले हे मटण मस्त असं शिजलेलं आहे. त्याचं झाकण मी काढून घेतलेलं आहे. तर मंडळी, आपला हा मटण शिजलेला आहे. आता आपण मटणाची फोडणी कशी द्यायची ते पाहूयात.
तर सर्वप्रथम आपण एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं 2 चम्मच, 2 ते 3 चम्मच आपण तेल घालून घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचा पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊयात आणि मस्त अशी परतून घ्यायचंय. त्यानंतर खोबरं आपण इकडे बारीक करून घेतलेलं आहे. बारीक करून घेतलेले खोबरे पण यामध्ये घालूयात. खूप जास्त खोबरं न घालता आपण थोडेसे खोबरं घालूयात. जर तुमच्याकडे ओलं नारळाचं खोबरं असेल तर ते तुम्ही घालू शकता. ओलं खोबरं घातलं तरी खूप भन्नाट लागते. तरी ते आपण खोबरं घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 1 ते 2 मिनिटासाठी. हे व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण मटनचा रस्सा जे आपण बनवून घेतलं ते यामध्ये घालायचं आहे. तर ते सूप आपलं तयार झालेलं आहे. ते मटण शिजवायची एक पद्धत आहे, त्यामुळे त्याच्यामधून आपण सूप जर प्यायचं असेल तर ते तसंच तुम्ही सूप पिऊ शकता. या फोडणी मारायच्या आधी जे होतं त्याला आपण सूप म्हणतो, मटण सूप. ते पद्धतीचं मटण तुम्ही सूप पिलात तर अंगदुखी, पायदुखी असं काय असेल तर ते कमी होते. तर इथे पाहू शकता. यानंतर आपली ही भाजी यामध्ये घालून घेतली. आता मस्त उकळी येऊ द्यायची. जर तुम्हाला सपक आमटी वगैरे आवडत असेल तर तुम्ही काढू शकता. सपक पण खूप छान लागते. तर इथे मस्त असा आपला हा मटण शिजू द्यायचं आहे. आता आपण पुन्हा एकदा मस्त अशी फिरवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आता आपला मटण भाजी आता उकळायलाच लागली आहे. उकळी फुटलेली आहे आणि मस्त अशी उकळेल. त्यानंतर आपण जर सपक सूप आपण काढणार असेल तर तुम्ही यामधून काढू शकता. मस्त असा उकळी आलेला आहे आणि मस्त छान शिजलेला आहे. ऑलरेडी आपण कुकरमध्ये घालून शिजवल्यामुळे खूप जास्त शिजवायची अजिबात गरज पडत नाही आहे. तर मस्त असा आपला मटण इथे शिजलेला आहे. आपण यामध्ये काळा मसाला घालूयात. घरगुती काळा मसाला इथे मी 3 ते 4 मोठे चम्मच घरगुती काळा मसाला घालून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यामध्ये मीठ देखील सगळं आहे. ऑलरेडी सूपला वगैरे सगळं आपण मीठ लावूनच घेतलेलं आहे, म्हणून आपण मीठ जास्त वापरायचं नाही आहे. तर इथे आपला हा मटण रस्सा मस्त असा शिजवून घ्यायचं. अगदी 1 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. इथे 1 मिनिटासाठी मस्त स्लो फ्लेमवर आपली ही मटण रस्सा व्यवस्थित शिजवून द्यायचा आहे. त्याचा कलरही पाहू शकता एकदम भन्नाट असा आलेला आहे. अशा पद्धतीचा आपला हा अस्सल सोलापुरी मटण करी तयार झालेला आहे मंडळी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. अशा वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. अस्सल सोलापुरी रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. तुम्हाला जर आवडत असेल सोलापूरकरांची रेसिपी तर नक्कीच जाऊन माझ्या चॅनलवर पहा आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीसाठी रोजच्या रोज आपला हा एक व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या चॅनलवर अपडेट होतो. आणि तसेच माझा लाईव्ह पण असतो संध्याकाळच्या टायमाला. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. तर मंडळी आता आपण गॅस बंद करून घेतला. इथे तुम्ही पाहू शकता मटणाचा रस्स्याचा एवढा कलर भन्नाट आलेला आहे. तर पाहूनच आपल्याला एकदम चविष्ट आणि भन्नाट लागते. मस्त कडक भाकरीसोबत पुस्करून भाकरी खाल्ली की एकच नंबर. तर मंडळी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर आता आपण एका प्लेटमध्ये गरमागरम सर्व करूयात. तर मंडळी आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राज्यातून पाहताय तेही नक्कीच मला कळवा. तर मंडळी ही मटण रस्सा एकदम भन्नाट असं झालेला आहे. अशी ही सोलापुरी रेसिपी नक्कीच ट्राय करा मंडळी, तुम्हाला ही खूपच आवडेल. जाता जाता एक लाईक करा. भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.